नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर थंडीचा सीझन चालू आहे. या सीझनमध्ये सर्दी, खोकला, कफ हा आजार जो आहे तो लहानांपासून मोठ्यापर्यंत आपल्या घरामध्ये हमखास तो होतोच. त्यासाठी आपला सर्वप्रथम म्हणजे घरगुती जो उपचार असतो आपला ते असतं म्हणजे हळदीवालं दूध. तर हे दूध कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत. तर इथं सर्वप्रथम मी एक भांडं घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे भांडं ओलं करून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला ओतून द्यायचं आहे. यामध्ये आता आपल्याला दूध घ्यायचं आहे. तर असं भांडं ओलं करून घेतल्यामुळे काय होतं, दूध जे आहे ते भांड्याला चिटकत नाही, करपत नाही, मग करपट वास आपल्या दुधाला येत नाही. तर गॅस चालू केला आहे. यामध्ये आता मी दूध घालून घेते. तर 2 कप दूध बनवायचं आहे, हळदीचं दूध. त्यासाठी इथं मी 2 कप आणि थोडंसं वरती आणखीन दूध घेतलेलं आहे. तर हे दूध आपल्याला उकळत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण मसाला बनवायला घेऊयात. तर इथं हळदीचा मसाला बनवण्यासाठी मी हे काही मसाले घेतले. तर दालचिनी घेतली, 2 लवंगा घेतलेल्या आहेत, सुंठ घेतलेली आहे थोडीशी, सोबतच काळी मिरी आहे आणि हे हळकुंड आहे जे मी फोडून घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही हळद पावडरही वापरू शकता. सोबतच 2 बदाम घेतलेले आहेत. 2 कप आपण दूध बनवतोय त्यासाठी इथं मी 2 लवंगा आणि 2 बदाम असं प्रमाण ठेवलेलं आहे. तर हे आता आपल्याला चांगलं असं बारीक कुटून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी खलबत्त्याचा वापर करत आहे. खलबत्त्यामुळे काय होतं, जे मसाले आहेत ते चांगले ठेचून रगडून निघतात आपले. यामुळे जे मसाल्यातलं ऑइल आहे ते रिलीज होतं आणि त्यामुळे याचा जो असर आहे तो आपल्या आजारावरती लवकर होतो. त्यासाठी शक्य तेवढं वापर खलबत्त्याचा करायचा आहे. नसेलच खलबत्ता तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटू शकतात. तर अशा प्रकारे चांगलं हे ठेचून रगडून हे आपल्याला चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे. पाहू शकता इथं आपला मसाला जो आहे तो छान असा पावडर तयार झालेली आहे याची. यामुळे चांगला मसाला एकदम नैसर्गिकरित्या आपलं हे जे ऑइल आहे मसाल्यातलं ते निघतं. काळी मिरी आहे, लवंग आहे, दालचिनी आहे, असे जे मसाले घेतलेले आहेत त्याऐवजी सोबतच बदाम घेतलेला आहे आपण. तर हे अशा प्रकारचा मसाला जो आहे तो मस्त असा इथं पाहू शकता बनवून तयार झालेला आहे. खूप छान असा सुगंध येतो या मसाल्याचा. तर पाहू शकता मस्त मसाला बनलेला आहे. तर तुम्ही असा मसाला जो आहे तो बनवून स्टोअर करून डब्यामध्ये ठेवू शकता. तर जोपर्यंत आपण मसाले कुटत होतो तोपर्यंत आपलं जे दूध आहे ते इथं उकळलेलं आहे. दूध आपलं गरम झालेलं आहे. तर याला एक वेळेला मिक्स करून घ्यायचे. दुधाला आपल्या चांगली अगोदर उकळी फुटू द्यायचे आणि नंतरच मग यामध्ये जे आपले मसाला आपण बनवलेला आहे तो यामध्ये आपण घालून घ्यायचा आहे. तर इथं पाहू शकता दूध चांगलं उकळलेलं आहे. या दुधामध्ये पाणी घालायचं नाही, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. तर इथं दूध उकळून झालेलं आहे. तर हे 2 कपाचं मी प्रमाण घेतलेलं आहे. त्यासाठी जेवढा बनवलेला मसाला जो आहे आपला तेवढा मी यामध्ये आता इथं घालून घेत आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा मसाला जो आहे तो बनवून डब्यामध्ये भरून ठेवू शकता. 15-20 दिवस असा ताजाच बनवायचा आहे. खूप जास्त महिन्याभराचाही बनवून ठेवायचा नाही आहे. तर इथं मसाला जो आहे तुम्ही घालून घेत आहे. मसाला बनवून ठेवल्यामुळे काय होतं, आपल्याला सोपं जातं. ज्या दिवशी आपल्याला बनवायचं असेल त्या दिवशी आपण हे बनवू शकतो लगेच घेऊन. सकाळ संध्याकाळ म्हणजे रात्री झोपण्याच्या अगोदर कधीही हे दूध बनवून पिलं तरी हे शरीरासाठी पौष्टिक असतं आणि त्याचा चांगला असा असर आपल्या शरीरावरती किंवा आजारावरती होतो. तर इथं दुधामध्ये मसाला घालून झालेला आहे. आता हे छान मिक्स करून घेतलं आहे मी. आता हे जे दूध आहे ते आपल्याला 4 ते 5 मिनिट चांगलं असं स्लो फ्लेमवरती उकळवून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यातला जो अर्क आहे या बनवलेल्या मसाल्यामधला तो संपूर्ण अर्क आपल्या दुधामध्ये उतरतो. तर इथं दूध जे आहे ते स्लो गॅस केला आहे आणि छान असं उकळत ठेवलेलं आहे मी. उकळून झाल्याच्या नंतर पाहू शकता इथं चांगले मसाले आपल्या दुधामध्ये मुरलेले आहेत. मध्ये अशा प्रकारे याला मिक्स करत जायचं आहे म्हणजे आपलं दूध उतू जाणार नाही किंवा मग एकदम स्लो गॅसवरती तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये ठेवून द्या म्हणजे तसंही आपलं दूध उतू जात नाही. उतू जाऊ नये याची काळजी घ्यायची आहे फक्त. तर इथं आपण सर्व मसाले जे आहेत ते छान असे यामध्ये उकळवून घेतलेले आहेत. संपूर्ण मसाल्याचा अर्क आपल्या दुधामध्ये आलेला आहे. दूध छान उकळलेलं आहे 5 मिनिट. हलकंसं दाटसरही हे दूध आपलं तयार झालेलं आहे. तर आता हे दूध आपल्याला एका भांड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे किंवा कपमध्ये गाळलं तुम्ही तरीही चालेल. तर इथं मी दूध एका दुसऱ्या पातेल्यामध्ये गाळून घेतले आणि अशा प्रकारे आपल्याला हे दूध खालीवरी करायचं आहे. या दुधाला चांगला असा फेस आला पाहिजे अशा पद्धतीनं हे दूध आपल्याला करायचं आहे म्हणजे आपल्याला ॲसिडिटी वगैरे काही होत नाही त्या मसाल्याची. तर याप्रमाणे जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की असं खालीवरी करून घ्या आणि नंतर मग जे आपले कप किंवा फुलपात्र काय जे असेल त्यामध्ये मग हे गरमागरम दूध जे आहे ते तुम्ही घालून घेऊ शकता मग. तर इथं संपूर्ण दूध आपलं मसाला दूध बनवून तयार आहे. मस्त असं गरमागरम दूध इथं मी आता कपमध्ये घालून घेत आहे.
तर अशा प्रकारचं हळदीचं दूध या थंडीच्या सीझनमध्ये जरूर बनवून पहा. तुम्हाला सर्दी खोकला असेल तरीही बनवा, नसेल तरीही बनवून दररोज पिल्याला हे खूप शरीरासाठी पौष्टिक असतं. तर अशा प्रकारचं हळदीचं दूध इथं बनवून तयार झालेलं आहे. कशी वाटली? एकदम साधी सोपी रेसिपी आहे. कशी वाटली कमेंट नक्की करा. आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.